नमस्कार मैत्रिणींनो, शिल्पाज किचन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण हिरवी मूग बनवणार आहोत, अगदी घरगुती साध्या पद्धतीने आणि झटपट होणारी। ही मूग मी रात्री 4 ते 5 तास भिजवून ठेवलेली आहे आणि याला मोड सुद्धा आलेले आहेत बघा। त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे, एक मोठा कांदा आहे तो चिरलेला, एक मोठा टमाटा आहे चिरलेला, हळद आहे, जिरे, 3 ते 4 मिरच्या, अद्रक आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या आणि कोथिंबीर। हे जे आहे मिरची, अद्रक आणि लसूण याचं आपण वाटण करून घेऊया। हे जे मी मिक्सरच्या भांड्यात केलेलं आहे। चला आता आपण कुकर गरम करायला घेऊया, कारण का आता आपण ही रेसिपी झटपट बघणार आहोत। चला मैत्रिणींनो, आता कुकर आपला गरम झालेला आहे, त्याच्यात आपण 4 ते 5 चमचे तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे, याच्यात आपण थोडेसे जिरे घालूया। आपल्याला आवडीनुसार जिरे तुम्हाला घालायचं असेल तर घाला। आता आपण तेलात आधी थोडेसे जिरे घालूया। जिऱ्यांचा छान आवाज येतो, त्याच्यानंतर आपण कांदा ऍड करूया। तेल चांगलंच तापलेलं आहे आपलं, परतून घेऊया। बघा तुम्ही, कांदा थोडा लाल होत नाही तोपर्यंत तरी आपण परतूनच घेऊया। थोडा गॅस फास्ट केला आहे। आता आपण टोमॅटो घालूया। मस्त कांदा लाल झालाय बघा, दिसतोय का तुम्हाला? एक नंबर। आता कांदा टाकूया, कांदा छान असा परतून घ्या तेलात। टोमॅटो घालून झालाय आपला, छानपैकी कढीपत्ता घालूया आणि छान असं हे घालून घेऊया। कढीपत्त्याचा वास एवढा सुंदर येतो ना, कढीपत्त्याशिवाय भाजीला कुठली चवच नाहीये। आणि नंतर आपण काय करूया, हे जे वाटण आहे जे केलेलं आहे ते वाटण यात टाकूया। प्रत्येकाच्या आवडीनुसार मिरच्या कट करून जर आपण टाकल्या तरी चालतील किंवा ते वाटून टाकले तरी चालतील। आपला मसाला मस्त परतून झालाय। आता एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलंय। कुठल्याही भाजी थोडस पाणी घालायचं असेल तर थंड कधीच घालायचं नाही, तर नेहमी गरमच घालायचं। हे झालं आता आपला सगळा मसाला भाजून, याच्यामध्ये आता आपण हिरवी मूग घालूया। थोडीशी हळद, सगळं मिक्स करून मिश्रण सगळं आता आपण एकत्र करून घेऊया। त्याच्यात आपण चवीनुसार मीठ घालूया। बघा किती छान दिसतंय सगळं। हिरव्या मिरच्याचे 2 तुकडे तुम्ही घातले तरी चालतील वरूनच। ही थोडीशी माझी पद्धत आहे, थोडं तिखट कमी लागतं मला, म्हणून वाटणात मी थोडा कमीच मिरच्या टाकल्या होत्या, म्हणून 1-2 मिरच्या मी अशा तोडून टाकल्यात। हे गरम पाणी आहे मी केले, थोडस आपण टाकूया, जास्त काय टाकायचं नाही, थोडस। आपली मूग भिजवून पूर्ण निघेल त्याच्यामध्ये, तरी खूप चालेल। बघा असं पाणी टाकलंय मी याच्यामध्ये, फक्त ही मूग आहे पूर्ण यात बुडून गेली आहे। जास्त करून त्याच्यावरती अर्धा इंच ते 1 इंच पाणी टाकले तरी चालेल। बघा किती मस्त दिसतंय, कलर तर खूप सुंदर दिसतोय। कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर अगदी सगळं मिळून आलंय। झाला तर आपण झाकून बघूया कुकरचं मस्तपैकी। आता याला काय करते मी, गॅस थोडा माझा फास्टच आहे, त्यामुळे मी या साईडला ठेवते कुकर। थोडंसं मंद आहे, मंद आचेवरच आपण 2 शिट्ट्या दिल्या की मस्त अशी हिरवी मूग आपली तयार होईल।
चला मैत्रिणींनो, ही आपली हिरवी मूग झटपट अशी तयार आहे. तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि आता बघा, ह्याच्यावरती आपण मस्त पैकी थोडीशी कोथिंबीर ठेवणार आहोत. तुम्ही ही जी हिरवी मूग आहे ती चपातीवर किंवा भाकरीवरही तुम्ही ही खाऊ शकता. आणि ही खूप झटपट होण्यासारखी आहे. सकाळच्या टिफिनला अगदी 15 मिनिटात आपल्या इकडे चपात्या होत नाही तोपर्यंत ही हिरवी मूग होऊन जाईल. आणि ह्या हिरव्या मूग जी आहे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंट मध्ये कळवा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. ओके.